हाय व्ह्यूअर्स, आज आम्ही प्रँक करायला एका घरी जाणार आहोत. ते कोण आहे आम्हाला नाही माहिती आणि आम्ही कोण आहे त्यांना नाही माहिती. तर चला ते कसे रिॲक्ट करतात हे बघूया. तुम्ही हे बघून पूर्ण मजा घ्या. तर चला सुरू करूया. कोण हवंय तुम्हाला? हाय, कसे आहात तुम्ही? मी आत येऊ का? मी तर बरा आहे. तुम्ही कोण आहे कळलं नाही. काय यार, कोण आहे हे सांगितल्यावरच आत घेणार का? अरे तुम्ही कोण आहात मला खरंच माहिती नाहीये. मी तुमच्या आत्याची मुलगी काय आहे. बोलताय तुम्ही? लहानपणी भेटलो होतो, विसरलात का? तुम्हाला भेटायला आलीये मी. ही कुठल्या मामाची मुलगी आहे? मला तर कुठला मामा नाहीच आहे. आणि ही मामाची मुलगी कुठून आली? तुम्ही इतका काय विचार करत आहात? असा कोणी मामा नाहीच आहे मला. असं वाटतंय तुम्ही खोटं बोलता आहात. अहो नाही हो, मी खरं सांगतेय. तुम्ही तुमची कझन आली आहे आणि तुम्ही तिला बाहेरच उभं ठेवून गप्पा मारून पाठवून द्याल का? नाही पण ते असं आहे की चला जाऊ द्या, मीच आत येऊन हॅलो बसते. मॅडम मॅडम काय आहे हे? माझं न ऐकता स्वतः दादागिरी करते. तर आता पण तुमचा माझ्यावर विश्वास नाही बसलाय. चला जाऊ द्या, माझ्यासाठी काहीतरी प्यायला घेऊन या. मॅडम हे अजिबात बरोबर नाहीये. आधी तुम्ही कोण आहात खरं खरं सांगा. काय झालंय तुम्हाला? मी खरंच सांगतेय, मी तुमच्या आत्याची मुलगी आहे. माझ्या कुठल्या मामाची कुठली मुलगी? तहान लागलीये, काय घेऊन या माझ्यासाठी. अरे यार कुठली आफत आहे ही. मटन बिर्याणी पण मागेल काही. आणा लवकर. असं वाटत नाहीये की ही ऐकेल आता. ठीक आहे, ही जे मागते ते द्यावंच लागेल. ए, कुठे आहात तुम्ही लोक? इथे जवळच आहोत. कॅमेरा रेडी आहे का? स्पाय कॅमेरा ऑन करून ठेवलाय ग. त्यात सगळं रेकॉर्ड होतंय. तुम्ही सगळे लवकर या. हं, हो, आम्ही आत्ताच येतोय. तुम्ही येईपर्यंत मी त्याच्यासोबत काही मजा करते. तुम्ही सगळे प्लीज लवकर या. हो ठीक आहे, लवकर येतोय. अच्छा ठीक आहे, तो आता येतोय, मी ठेवते. बाय. बाय बाय. हे घ्या ज्यूस प्या. थँक्स. तू माझ्यासोबत खेळतेस ना, आता बघ. हे काय झालं? पिताच चक्कर आल्यासारखं वाटतंय. माझं डोकं फिरतंय. डोकं फिरताय नाही, चक्कर आली आहे. यात मी काय मिसळलंय हे फक्त मलाच माहिती आहे ना. आता तू थांब. माझ्यासोबत खेळ खेळतेस का? थांब, आता मी माझा खेळ तुला दाखवतो. ही खरंच झोपलीये की याचंही नाटक हॅलो करते? हॅलो, अ? अहो तुम्हालाच बोलवते. इथे एक मुलगी आली होती ना, माहिती नाही कुठे गेली ती. नाही नाही, इथे कुठलीच मुलगी नाही आली. नाही, इथेच आली होती. कुठे आहे नाही, ती? इथे कुठलीच मुलगी नाही आली. मी सांगतोय ना. नाही, मला फोन करून सांगितलं होतं ती इथेच आहे. खोटं नका बोलू, ती इथेच आली होती. अहो नाही, इथे कुठलीच मुलगी नाही आली आहे. हात का जोडतो तेच तुम्ही ते इथून तेच ते निघून जा. बोलताय तुम्ही? हं, हात सोडा नाही. इकडनं, मी आज जाऊन बघते. अहो, अरे कुठे फसलो गेली यार. ती? अरे मला देवा, सांगितलं मी की काय इथेच आहे. करू? काहीच कळत नाहीये मला. अरे बाप रे, पाहिलं हं? काही नाही. अरे माहित नाही आता देवा, काय करणार आहे ही. अशी का झोपली आहे ही? असं काय केलंय तू? अहो मी सांगतोय ना, काहीच नाही केलं मी. काय केलं मी नाही तर तर मग तुम्हा- अशी का झोपली आहे ही? काय केलं सांग ना. हे काय झालं ग? उठ ना. हिला काय झालं? पाणी कुठे ठेवलंय? तिथे तुला तर हे राणी, उठ ना. आता मला फोन करून बोलवलंस आणि आता अशी झोपलीये तू? काय झालं काहीच कळत नाहीये. कोल्ड्रिंक्सच्या नावावर काहीतरी दिलं, पिताच चक्कर आली मला. हे बघ, अरे एक मुलगी प्रँक करायला आली आणि तू तिची अशी अवस्था केली का? शिट. चल ग जाऊया. प्रँक व्हिडिओ काय? सांभाळून. बस अगं, खूप झालं. यानंतर अशी रिस्की प्रँक व्हिडिओ करायचेच नाही. ठीक आहे गो, बरोबर आहे. एक मिनिट असं वाटलं की जीवच गेला माझा. अगं जाऊ दे ना. आधी जाऊया इथून, चल. नाही तर हा तुला पण कोल्ड्रिंक पाजवून अरे, देईल. मग शे. दोघी पण जणी इथे बेशुद्ध होऊन जाऊ आपण. सगळं दोन दोन दिसतंय ग. सांभाळून सांभाळून चल ग. मॅडम मॅडम हा हा, कोण आहात तुम्ही? त्याचं असं होतं की, असं आहे मॅडम की माझ्याकडे ना खूप साऱ्या नव्या डिझाईनच्या साड्या आहेत. तुम्हाला आत येऊन नवीन साड्या दाखवायच्या होत्या मॅडम. नकोय मला, माझ्याकडे खूप साड्या आहेत. एकदा बघून तर घ्या मॅडम. माझ्याकडे खूप साऱ्या व्हेरायटीच्या साड्या आहेत मॅडम. नाही हो, माझ्याकडे खूप साड्या आहेत. तुम्ही इथून निघा बरं. तुम्ही जर एक साडी विकत घेतली तर दुसरी साडी फ्री आहे मॅडम. एक साडी फ्री आहे का? हो ना मॅडम. ओ, असं आहे का? असं असेल तर मला तुम्ही तुमच्याकडल्या साड्या दाखवा. बाहेर उभं राहून दाखवणं खूप कठीण आहे मॅडम. मी तुम्हाला आत येऊन हो, दाखवू का? काही हरकत नाही, तुम्ही आत येऊ शकता. थँक्यू मॅडम. या ना, आत या. बसा ना मॅडम. नाही, काही हरकत नाही, तुम्ही मला साड्या दाखवा, मी उभं राहूनच बघते. काहीच प्रॉब्लेम नाही मॅडम. तुम्ही आरामात बघा.
बसा ना मॅडम. असं आहे का? बरं ठीक आहे, मी बसते. या सगळ्याच बघा मॅडम. जेव्हा मी हां. आणलं होतं मोठ्या बॅगमध्ये आणलं. अच्छा सगळ्या विकल्या गेल्या. हे जे उरलंय तेच आहे. अच्छा, असं आहे का? ही साडी कितीची आहे? ही तर बस 500 रुपयाची आहे मॅडम. काय फक्त 500 रुपये? हो ना मॅडम. जर ती तुम्ही 500 रुपयाची घेतली तर ही तुम्हाला फ्री मिळेल मॅडम. ओ अच्छा, एक फ्री मध्ये मिळणार आहे एका ना? खरेदीवर एक फ्री आहे मॅडम. बरं ठीक आहे. असं असेल तर मी 2 साड्या घेईल हं. अच्छा, असं आहे का? हो, मला या 2. या 2 साड्या पॅक करून हो, द्या. ओके, ओके. आणि यावर 2 आता फ्री येतील ना? हो. त्यासाठी या ओके 2 मॅडम. देऊन जर द्या. या 2 साड्या तुम्ही विकत हो, घेतल्या या तर 2 या 2 साड्या. तुम्हाला फ्री हो, आहेत मॅडम. ओके ओके. हो. तुम्ही पॅक करून पॅक करतो ठेवा. मॅडम. मी जाऊन पैसे घेऊन येते. हां, ओके मॅडम. हे घ्या 2 साड्यांचे 1000 रुपये. 1000 रुपये. ठीक आहे. घरी अजून किती पैसा आहे? ते सगळं तुम्ही का विचारताय? हां, सगळं उचलून घेऊन जाणार आहे मी. काय म्हणताय तुम्ही तुम्ही? घाबरता कशाला आता? घरी जितके पैसे आणि दागिने असतील लवकर आणा. लवकर. काय बोलताय तू? ए, असं ओरडत कायस? कोण आहेस तू? तोंड उघडून अजून काही बोलली ना तर तुला मारून टाकेन मी. दिसत नाहीये का? चोर आहे मी. तू चोर आहे का? ए, गळ्यातली चेन दे. अरे ही तर आड माझी म्हणतोय चेन ना. आहे. हं? मला काय करू नका, मी देते तुम्हाला सगळं. लवकर दे. हे घ्या. घरी अजून काही पैसा अडका आहे का? पैसे काही नाहीये. ठीक आहे. एकदम शांत राहायचं, कळलं? हं, जर तू ओरडली तर हट. हं. हे माझ्या साड्या आहेत. चुप. साडी पण गेली, पैसे पण गेले आणि चेन पण गेली. फ्रीच्या साडीच्या नादात सगळं घेऊन चाललाय. आणि हो, हं? मी गेल्याच्या 5 मिनिटांनंतर पर्यंत तू ओरडायचं नाही, कळलं? ओरडलीस तर मारून टाकेन. एक साडी तर देऊ शकतो ना? काय? नाही नाही, काही नाही सर. मारून टाकीन. मी गेल्यावर ओरडायचं नाही. अरे देवा. महाराज, महाराज, कोण हवाय बोला? महाराजांना भेटायचं होतं म्हणून मी आली होती. थोड्या वेळा आधी कॉल केला होता मी. मी त्यांना भेटू शकते का? हो महाराज आत आहेत. बरं ठीक आहे, मी आत येते. महाराज, महाराज ध्यान करतायत. थोड्या वेळ वाट बघा, नंतर तुम्ही बोलू शकता. इथेच तुम्ही वाट बघा. वाट ठीक आहे बघते. ना? महाराज नमस्कार. कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? महाराज मला माझ्या आजोबांशी बोलायचंय. असं ऐकलंय की तुम्ही मेलेल्या व्यक्तींसोबत पण संवाद साधता आणि यात तुमची स्पेशालिटी आहे. म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आली. असं आहे तर तू निश्चितच तुझ्या आजोबांबरोबर बोलू शकतेस. मी इथे एक पूजा करून तुझ्या आजोबांना बोलवतो. तेव्हा तुला तुझ्या आजोबांना जेही विचारायचं असेल तू अवश्य विचार. काय ठीक आहे? हो ठीक आहे महाराज. मी तुझा आजोबा आहे. तू मला कशाला भेटायला आली आहेस? आजोबा कसे आहात तुम्ही? मी खूप चांगला आहे. तू सांग, तू कशी आहेस? मी खूप दुःखी आहे आजोबा. तू दुःखी कायस? मला तुमची खूप आठवण येत राहते आजोबा. तुझे वडील कसे आहेत? बाबा तर ठीक आहे. आणि तुझी आई ती बरी आहे ना? आई पण ठीक आहे. तर मग कशाला का आली आहे सांग मला. सांगायसाठी तसं काही नाही आजोबा. तुमच्याशी बोलायची माझी खूप इच्छा होत होती, म्हणून तुमच्याशी बोलायला या महाराजांकडे आली आहे मी. ठीक आहे, माझी वेळ झाली आता, मी निघतोय. तुला जेव्हाही माझ्याशी बोलायची इच्छा झाली याच बाबाजींकडे यायचा. ठीक आहे? मी जे सांगतोय लक्षपूर्वक ऐक. या बाबाजींशी बोलणं झाल्यानंतर यांना चांगली दक्षिणा देशील. ठीक आहे? पैशांचा काही प्रश्न नाही, ते मी देणारच आहे आजोबा. ठीक आहे बेटा, बाय. बाय आजोबा.
तू आपल्या आजोबांशी बोललीस का? हो, खूप छान गप्पा झाल्या. पुढे कधी त्यांच्याशी बोलावं असं वाटलं ना, तर इथेच येऊन त्यांच्याशी बोलायचा. हां. ठीक आहे महाराज. हे घ्या महाराज पैसे. खूप सारे आशीर्वाद बेटी. खूप छान वाटलं महाराज. हम्म. मी निघते आता. हे काय आहे हो? खरंच तिचे आजोबा तुमच्या शरीरात येऊन बोलले का? जसे की आजोबा स्वतः सांगत आले. अगं पैशांसाठी केलेलं नाटक होतंय. अच्छा असं आहे का? घे, याला सांभाळून ठेव. ठीक आहे ठीक आहे.